शेंद्रुणी ते वरखेडी दरम्यान रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले असून हे काम करताना संबंधित ठेकेदाराने या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची वर्दळ लक्षात न घेताच कामाला सुरुवात केली असल्याने रहदारीला मोठा अडथळा निर्माण झाला असून या रस्त्यावर दररोज दुचाकी, चारचाकी व मालवाहू गाड्यांना अपघात होऊन या अपघातात वाहनधारक जखमी होणे, वाहनांची मोडतोड होणे असे प्रकार घडत आहे। कारण सर्वदूर खोदकाम केल्यामुळे वाहने नेण्यासाठी रस्ता दिसून येत नसल्याने आज एका शेतकऱ्याची मक्याने भरलेले ट्रॅक्टर पलटी होऊन 60 क्विंटल मक्का सांडला गेला असून यांपैकी 10 क्विंटल मक्का मातीत मिसळल्याने जवळपास 25,000 रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे। याबाबत संबंधित ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारायला गेले असता हमारा मालिक दिल्ली में रहता है वहाँ जाओ असे टिंगल टवाळी करत उत्तरे दिली जात असल्याने पाचोरा तालुक्यातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। मी ज्ञानेश्वर भगवान पाटील कोल्हे येथून मक्का घेऊन येत होतो। रस्ता अरुंद असल्यामुळे रस्ता 2 वाहन पास होत नव्हते, त्यामुळे गाडी ट्रॅक्टर पलटी झालं समोरून डंपर आल्यामुळे। या रस्त्यावरून 2 वाहन चालत नाही, 2 वाहन रस्त्यावर चालत नाही। सगळं खोदून ठेवलंय, सगळं खोदून ठेवलंय, रस्ता सगळा निमुळता होऊन गेलाय। किती नुकसान आहे तुमचं तरी आता? माझं नुकसान 50-60 क्विंटलच्या आसपास आहे सर। 10 क्विंटलचं नुकसान आहे। श्यामराव रामराव गोपाळ दादा, आम्ही पाचोऱ्याला ट्रॅक्टर नेत असताना हा रस्ता मिळता होऊन जायला तिकडून ट्रक आली, इकडून आमचं ट्रॅक्टर घसरून गेलं। आमचं आहे ना 50 क्विंटलच्या आसपास म्हणजे मक्का खाली सांडून गेलाय। त्याच्यामुळे आम्हाला कमीत कमी 40 क्विंटल मक्का भरण्यात येईल। 10 क्विंटल आमचा मक्का या दगडामध्येच राहून जाणार आहे, मातीमध्ये मिसळून गेला आमचा 10 क्विंटल मक्का। मक्काचे भाव 2000 ते 2100 पर्यंत चालू आहे दादा। हो, 25,000 रुपयाचे नुकसान आहे। ट्रॅक्टरचे थोडंफार चेपचूप झाली आहे, पण मक्काचं सर्व नुकसान झालंय दादा। नाही लागलं मिगलं नाही दादा। थोडं ठेकेदाराला आम्ही त्या माणसांना बोललो की दादा याचं काहीतरी आमच्या करता करा, तुमच्या पाया पडतो आम्ही। पण ते म्हणे की बा ठेकेदार दिल्लीला राहता, आम्ही काही सांगू शकत नाही, तुमच्या हिशोबाने पहा तुम्ही। हा, तर आमचं काहीतरी करण्यात आलं पाहिजे ना, आम्हाला भरपाई मिळाली पाहिजे दादा।